निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो. हा बोला ताई. हा हो, मी गोराक्षाची जवळजवळ माझं 2000 वेळा झालं. अरे बापरे. लिहून झालं. अरे आणि मला वा. अजूनही लिहिल्याशिवाय होत नाहीये. अरे वा. काय स्वामींचीच कृपा. खरंच ताई. एवढं करणं किती कमाल आहे. हो, सारखं लिहावंसं वाटतं. वही आणि पेन घेऊनच असते मी. वा. कितीदा ठरवते लिहायचं नाही, पण लिहिलं जातं. नाही, किती छान. स्वामी करून घेतायत तुमच्याकडनं. हो हो. आणि एक पिशाच्य असं काय म्हणता येणार नाही, पण एक चांगली बाई आली. तिने मला सांगितलं तुला माझ्यावर सोडलाय म्हणे, आणि म्हणून तुझी ही काय अवस्था झाली. अजून काय अवस्था तुमची? हॅलो. काय अवस्था झाली? तुझी माझी म्हणजे माझं घर गेलं, अमुक तमुक. मी सध्या संकटातून जाते ना. अरे बापरे. हा, तर आहे आता दादांमुळे आलाय सगळं. स्थिरस्थावर झालाय. कोणत्या दादांमुळे? आपल्या दादांमुळे. हो हो. कोणते दादा? प्रदीप दादा. अरे वा. हा. पहिल्यांदी नाही नाही म्हणायचे, पण मी जाणं सोडलं नव्हतं. अरे ते वा. पेशाचं आहे ते मला म्हणालं की मी गोरात कष्टात लिहून घेते आणि अजून 5-6 वह्या होणार आहेत. मला मुक्ती मिळेल आणि तुझंही काम होईल. म्हटलं अरे बरं बापरे. बाई. अरे वा. पहाटेचं स्वप्न. मला 4 वाजता उठायची सवय आहे ना. अरे वा. तुमचं वय किती आणि ताई? 62. अरे वा. कुठून बोलताय आणि तुम्ही? मुंबई अंधेरी. अच्छा. नाव सांगायचंय? हो, मिनल खाडीलकर. अरे वा. तुमच्याकडनं मोठी सेवा करून घेतात स्वामी. हो, नाना महाराज तराणेकर गुरु माझे. अरे वा. कुठले आहेत ते? ते इंदोरचे. अच्छा त्यांचे अच्छा. गुरु टेंबे स्वामी महाराज. अरे वा वा वा. हा. टेंबे स्वामी तर फेमस आहेत. हो हो. हा ते हा. सगळ्यांना म्हटलं असं कसं आलं. म्हटलं माझ्या प्रारब्धाचे भोग मलाच भोगायला हवेत ना. अगदी अगदी. आणि त्या आनंदाने भोगले पाहिजे. नाही, हेच खरंय. दुःखातही भोगायचेच आणि आनंदात आहे. त्यापेक्षा आनंदाने भोगलेले जास्त चांगले. मला लोकांनी सांगितलं जीव दे राहून. म्हटलं जे मला सांगतात त्यांनीच द्यावं, मी कशाला देईन. अरे वा. मी स्वतः कमवते, स्वतः खाते. 65 वर्षापर्यंत काही चिंता नाही. अरे वा. कमवता म्हणजे कसं काय? अंगणवाडीत सेविका आहे मी. BA आहे ताई, पण मला नाही लागली सर्व्हिस. मी अंगणवाडी सेविका चकाला अंधेरीतच. अच्छा. मग अजून रिटायर नाही झाल्या? नाही, 65 वर्षापर्यंत आहे आम्हाला. अच्छा अच्छा अच्छा. हा, ते तरी चांगलं आहे. हो. मुलं वगैरे? मुलगा एक आहे ना, एकच मुलगा आहे. तो याला व्यसन होतं, पण आता स्वामींच्या सेवेत म्हणजे दादांच्या इकडे गेलाय तो. आणि दादांना खूप आवडला. हो, दादांना पण खूप त्याचं काम. अरे वा. प्रशांत खाडीलकर नाव. अच्छा. एंट्री वगैरे घ्यायला असतं बघा, तुम्ही गेला असाल कधी. काय घ्यायला? एंट्री वगैरे घ्यायला असतो कधी कधी. अच्छा 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 अच्छा. म्हणजे बघितलं असाल. आणि मिस्टर? आणि मिस्टर जाऊन 30 वर्ष झाली. नंतर आई वडील गेले, त्यांची सेवा. अरे. भावाचं, दिरांचं, सगळ्यांचं केलं. पण आता आज माझ्या पाठी सद्गुरू आहेत, त्यामुळे मला कोणाची गरज नाही. अगदी अगदी खरंय ताई. आणि मग काय भाऊ वगैरे? मला एक भाऊ आहे. हा, पण त्यांनी आई वडिलांचं काही केलं नाही, त्यामुळे माझा थोडा राग आहे. मी काही एवढं हे करत नाही. मला आई वडील जास्त आहेत. त्यांनी माझ्या मुलांनी पण आई वडिलांचं खूप केलं. अर्थात आमचंही केलं त्यांनी. अरे वा. हा, त्यामुळे बेडरिचन होते माझे आई वडील 15 वर्ष. बापरे. एवढं केलं तुम्ही त्यांचं? हो, मी म्हणण्यापेक्षा माझ्या मुलांनी खूप केलं. बापरे. ते शेगाववरनं पडून आले होते ऑपरेशन मधून, तर तो त्यांना बेलपेन द्यायची वेळ आली. ते मुलगा म्हणाला मला काहीतरी वाटतं, वॉर्ड बॉय ठेवते. तर माझा मुलगा चटकन पुढे झाला. आजोबा
तेव्हा तुम्ही माझे बाबा होतात ना, आता मी तुमचा झालो. काही काळजी नाही करायची, मी आहे. डॉक्टर पण 2 मिनिटं बसले म्हणे काय आहे ना. हो. डॉक्टरांच्या बीकॉम झालाय, बीकॉम आणि MPSC केलाय त्याने. अरे वा. अच्छा अच्छा. पण काही याच्यामुळे असं व्यसनाच्या याच्यात गेला. नाही तिकडे गेलाय तर आता व्यसन करणारच नाही ताई तो. बघूया आता दादांच्या याने माझा विश्वास आहे. तो म्हणाला दादा कितपत तिथे होता तिकडे तितके दिवस मी राहणार. अरे वा. दादांनी कौतुकच केलं, कोणतंही काम असू दे तो पुढेच असतो, नाही म्हणतच नाही. अरे वा. मग त्याचा फोन वगैरे येत असेल ना? हो येतो ना फोन, मी करते. आता उद्या चालले ना मी पण. अच्छा अच्छा. मग खुश येतो तिकडे? हो एकदम. मग तिकडे काहीच नाही ना व्यसन वगैरे? नाही अजिबात नाही, दादांच्या इथे नाही ना काही. अरे वा. त्यामुळे छान अनुभव आहे ना हा. किती छान आहे ताई. म्हणजे पिशाचे सुद्धा आपल्या दादांना हे करतात, म्हणजे बघा ना. घाबरतात. खरंय घाबरतात. मला 2 मिनिटं घाबरायला झालं, पण म्हटलं चला ताई तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा मला. त्यामुळे म्हटलं हा अनुभव सांगावा म्हणून मी मिस कॉल देऊन ठेवला होता. नाही खूप छान ताई, मी शेअर करते. हो थँक्यू. असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.